बँक ऑफ महाराष्ट्र आष्टी तत्काळ सुरू करण्यात यावी या मागणीसाठी मागील 2 दिवसापासून आष्टी बँकेच्या समोर या ठिकाणी शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। गेल्या काही 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी शेतकरी आणि बँकेच्या मॅनेजरमध्ये वाद झाला होता आणि त्या वादानंतर आष्टी पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही या प्रकरणामध्ये दोन्ही गटाकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते। शेतकऱ्यांनी देखील बँकेच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले होते, तसेच बँकेच्या अधिकाऱ्याने देखील शेतकऱ्यावर गुन्हे दाखल केले होते। त्यानंतर ही बँक जी आहे जवळपास 5 दिवसापासून बंद आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे। शेतकरी केवायसी साठी बँकेत येत आहे, मात्र या ठिकाणी 5 दिवसापासून बँक बंद असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना माघारी जावं लागत आहे। हे तेच शेतकरी आहे या ठिकाणी उपोषण करत आहे, आंदोलन करत आहे। आज त्यांचा दुसरा दिवस आहे आणि बँक जी आहे ती 5 दिवसापासून बंद आहे। त्यांचं म्हणणं आहे की बँक जी आहे ती चालू करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। थेट त्यांच्याशीच बोलूया। काय सांगाल, आज दुसरा दिवस आहे, उपोषण सुरू आहे तुमची प्रमुख मागणी काय आहे? आणि जो वाद झालेला होता त्या वादामध्ये तुम्ही देखील होता, तुमच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत। सर्वप्रथम प्रशासनाला माझी कळकळीची एवढी मागणी आहे की आता पेरणीचे दिवस आहेत, सर्व शेतकऱ्यांना खतासाठी पैसे लागतात, मजुरांना मजुरीसाठी पैसे लागतात आणि वृद्ध यांना पण पगारी जमा झालेले आहेत। त्यासाठी तात्काळ बँक चालू करावी ही सर्वात पहिली मागणी आहे। विषय 5 दिवशीपूर्वी जो झालेला होता त्या दिवशी बळीरामजी खरात ह्या नावाचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी आम्हाला फोन करून कळवले की बँक मॅनेजरनी मला मदत बोलवले नाही, तरी पण मी मदत गेलो। माझं पीक कर्ज माफ झालं का नाही हे विचारण्यासाठी गेलो। माझे वडील मयत असताना बँक मॅनेजरनी मला माझ्या मयत वडिलाला घेऊन या असं सांगितलं। त्यानंतर त्यांनी आम्हाला फोनवरून बोलवून घेतलं। काय अवस्था झाली असेल त्या शेतकऱ्याची की मॅनेजरनी त्यांना म्हणले असेल की तुझ्या मयत वडिलाला घेऊन या। आज आपण पण त्यांच्या ठिकाणी जाऊन बघा। त्यानंतर आम्ही आलोत आणि परत आम्ही मॅनेजरला तेच प्रश्न विचारला की असं आपण बोललात का? तर मॅनेजर म्हणले की आम्ही त्यांच्या वडिलाला घेऊन या म्हणालो, नाही तर मृत्यू प्रमाणपत्र घेऊन या म्हणालो। आज कुठला शेतकरी, कुठला नागरिक मृत्यू प्रमाणपत्र खिशात घेऊन फिरतो? मजुरीची भाषा करणे। आणि त्यानंतर आम्हाला मॅनेजरने सांगितलं की तुम्ही काय करायचं तर करा, मी हे करणार नाही। यांना रितसर ज्या दिवशी मला करायचं त्या दिवशी मी करेल असं आरेरावीची भाषा, माझ्यासोबतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जातीवाचक बोलणं ही भाषा केली। त्यानंतर आम्ही त्याला समजून सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला, पण ते ऐकले नाहीत आणि रात्री आमच्यावर गुन्हे दाखल झाले। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला चालतील। आज एक नाही 10 गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण आम्ही शेतकऱ्याच्या न्यायासाठी उभा राहूत आणि अशा मुजुरी मॅनेजर, कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक बँकेमध्ये मिळाली पाहिजे, एवढी कळकळीची मागणी आमची प्रशासनाकडे आहे। यासाठी आम्ही सर्व डिप्टी कलेक्टर असतील, कलेक्टर असतील, त्यांच्या विभागाला असतील आणि आपल्या परतूर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय बबनराव लोणीकर साहेब या सर्व प्रकरणाची माहिती आम्ही त्यांना फोनद्वारे दिलेली आहे। नक्कीच आणखी काय सांगाल? आज दुसरा दिवस आहे उपोषणाचा। तुम्ही या ठिकाणी शेतकरी म्हणून आलात, तुम्ही त्या उपोषणाला तुमचा देखील पाठिंबा आहे, तुम्ही स्वतः उपोषण करत आहात। काय परिस्थिती आहे? आज दुसरा दिवस आहे, कोणी बँकेच्या अधिकाऱ्यासोबत बोलणं झालंय काय? काही प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे का? आज 5 दिवस झालं बँक बंद आहे। या मजूर अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमच्याशी संपर्क साधलेला नाही। आम्ही ही माहिती तालुक्याचे आमचे आमदार लोणीकर साहेबांकडे पोहोचवलेली आहे। गेल्या 5 दिवसापासून निराधार महिला आहेत, शेतकरी आहेत, क्रॉप लोनच्या याद्या लागलेल्या आहेत। या 10,000 लोकसंख्येचं आष्टी हे गाव आहे आणि या बँकेकडे जवळपास 22 गाव आहेत। यापैकी जवळपास 15,000 लाभार्थ्यांचं सगळं काम स्टॉप झालेलं आहे। मुजोर अधिकारी कुठलीही दाद देत नाहीयेत। खरं तर गेल्या देवेंद्र फडणवीसांच्या काळात कर्जमाफी झाली, त्यांचे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले, ही बँक त्या वेळेस नफ्यात राहिलेली आहे। दुसऱ्या सरकारने कर्जमाफी केली, त्यावेळेसही बँक नफ्यात राहिलेली आहे आणि आता देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केलेली आहे, याद्या बँकेला लागलेल्या आहेत। सातत्याने शेतकरी या बँकेसमोर येत आहेत, आपलं कर्ज माफ करून घेण्यासाठी विनवण्या करीत आहेत आणि यांनी या मजूर अधिकाऱ्यांनी टाळं लावलेलं आहे। खरं तर हे
तत्काळ ताळं उघडावं यासाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. अधिकारी ऐकत नाही, बडतर्फ करा. जोपर्यंत अधिकारी तुमचं ऐकणार नाही, बँक उघडणार नाही, तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आंदोलनावर ठामावत. ही बँक गेल्या 10 वर्षात रिझर्व्ह बँकेनं दिलेलं कुठलंही टार्गेट या बँकेनं पूर्ण केलेलं नाही. फक्त नफा आणि नफा या धोरणावरच ही बँक चालू आहे. या बँकेवर अत्यंत ऑडिट करून या बँकेचं कलेक्टर महोदय असतील, SDM असतील, तहसीलदार असतील, या सर्वांनी 10 वर्षाचं मागील या बँकेचं ऑडिट करावं आणि या बँकेच्या मॅनेजरला बडतर्फ करून तत्काळ ही शाखा पुनर्जीवित करून सुरू करावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी. पुढच्या आंदोलनात दिशा काय राहणार? पुढे या ठिकाणी आम्ही तर आंदोलनाला बसलेलोच आहोत, पण या ठिकाणी 22 गावचे सरपंच आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आता या अधिकाऱ्यांनी येत्या 1-2 दिवसात बँक चालू केली नाहीत, आम्ही आमदार महोदय बबनराव लोणीकर यांना भेटणार आहोत आणि यांच्या हेड ऑफिसवर शेतकऱ्यांचा नक्कीच मोर्चा निघणार आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या लवकरात लवकर बँक सुरू करण्यात यावी, नसता शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे थेट त्यांच्या मुख्य कार्यालयावर काढण्यात येईल असा थेट इशारा जो आहे शेतकऱ्यांनी दिलाय. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आष्टी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.